तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र कपिलधार याविषयी. कपिलधार हे पर्यटन स्थळ बीड शहरापासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य आहे, पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण कपिल मुनींनी हजारो वर्षापूर्वी तपश्चर्या केलेले हे ठिकाण कपिलधार म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण आणखीन एका कारणाने प्रसिद्ध आहे, ते म्हणजे वीरशैव लिंगायत समाजाचे संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी महाराज यांचे समाधीस्थळ येथे आहे. यासाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून लाखो भाविक दरवर्षी यात्रेस येत असतात. श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी येथे यात्रा भरते. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. अतिशय सुंदर आणि निसर्गदत्त असं हा परिसर आहे. या ठिकाणी 2 वॉटरफॉल यावर्षी पाऊस जास्त असल्याने ओसंडून वाहत आहेत. या ठिकाणी कसे पोहोचायचे याविषयी माहिती देत असताना, सोलापूरकडे जात असताना जसे की मांजरसुंबा घाट सुरू होतो, डाव्या बाजूस एक पाटी दिसते कपिलधार. 3.5 किलोमीटर अंतरावर हे कपिलधार मांजरसुंबा घाट सुरू होतानाच डाव्या बाजूस आहे. येथे जाणारा हा रस्ता डांबरीकरणाचा सुंदर नंबर 1 रस्ता आहे. दोन्ही बाजूस हिरवीगार झाडी, डोंगररांगा. पावसाळ्याचे दिवस असताना सुंदर असं हे हिरवंगार प्रदूषण फ्री वातावरण येथे आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात आपण एकदा तरी येथे भेट दिली पाहिजे. 10 मिनटाच्या वेळेत आपण या सोलापूर धुळे हायवेपासून 3.5 किलोमीटर अंतरावर असलेले या ठिकाणी पोहोचत आहोत. श्री क्षेत्र कपिलधार बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या या डोंगर रांगेच्या कुशीत वसलेले असे हे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटनस्थळी बीड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील लहान लहान मुलांच्या शाळेंच्या सहली येथे येत असतात. या ठिकाणी 2 मोठे पाण्याचे धबधबे आहेत. हे जात असताना 2 खेडी लागतात. अतिशय नागमोडी वळणाचा हा रस्ता. दोन्ही बाजूस हिरवीगार डोंगर झाडी, दाट डोंगर झाडी. पावसाळ्याचे दिवस असल्याने ढगाळ वातावरण, थोडा ऊन, थोडा पाऊस असं हे सुंदर वातावरण आहे. 5 मिनटाच्या वेळेत आपण तिथे पोहोचणार आहोत. बीड जिल्ह्यातल्या प्रमुख पर्यटन स्थळापैकी हे एक कपिलधार पर्यटन क्षेत्र आहे. असंच आणखीन एक सौताळा धबधबा आहे, ते पण खूप सुंदर आहे. पावसाळ्यात तर आपण निश्चित या ठिकाणी एकदा भेट दिली पाहिजे. असंच वाटेत जात असताना ही सर्जाराजाची बैलजोडी थोडी मस्ती करत आहे. त्यांची मस्ती झाल्यानंतर ते आपल्याला जाऊ देतील. ओके, त्यांची आता मस्ती झालेली आहे आणि ते आता आपल्याला जाऊ देत आहे. धन्यवाद सर्जाराजा. 1-2 मिनटाच्या ह्या नागमोडी वळण रस्त्यातून आपण मुख्य पर्यटनस्थळी पोहोचत आहोत. अतिशय सुंदर असा परिसर, विविध झाडं, फुलं यांनी नटलेला हा परिसर. पावसाळ्याच्या दिवसात खूप सुंदर वातावरण येथे असतं. शांत परिसर आहे, प्रदूषण फ्री वातावरण आहे. शहरातील गोंगाटापासून थोडासा प्रदूषण फ्री असा हा परिसर आहे. 1-2 मिनटात आपण तिथे पोहोचत आहोत.
पावसाळ्याचे दिवस असल्याने हे थोडे ओढे नाले झरणे ओसंडून वाहत आहेत. यावर्षी पाऊस चांगला आहे. मे महिन्यापासूनच धबधबा वाहत आहे. हे मंदिराचं प्रवेशद्वार, येथे समाधी मंदिर आहे. मन्मथ स्वामींची समाधी आहे तेथे. हा वॉटरफॉल, दोन्ही वॉटरफॉल ओसंडून वाहत आहेत. अनेक पर्यटक याचा मनमुराद आनंद घेत आहेत. आनंद घेत असताना थोडी काळजी घ्या, कुठलीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्या. दगड असे वळलेले असतात, त्या ठिकाणी जाताना थोडी काळजी घ्या. निसर्गाचा आनंद घ्या. मोठे मोठे 2 धबधबे ओसंडून वाहत आहेत. आल्हाददायक वातावरण आहे. आपण निश्चित भेट द्या. पावसाळ्यात तर आपण येथे निश्चित आलंच पाहिजे. धन्यवाद.